मिरज तालुक्यातल्या सावळी सोसायटीचे माजी चेअरमन कुबेर गणे, सदस्य दीपक कारंडे यांनी गावातील विविध विकास कामांचे निवेदन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या मूळ गावी दरे, जिल्हा सातारा येथे भेटून दिले। सावळी गाव हे MIDC लगत असल्यामुळे गावची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे। शासनाकडून 2011 साली जनगणना झाली होती। या जनगणनेप्रमाणे सावळी गावची सध्याची लोकसंख्या शासन दरबारी 3000च्या आत नोंद आहे। त्यामुळे गावासाठी जिल्हा परिषद व इतर शासनाच्या विभागाकडून येणारा निधी हा अगदी तुटपुंजा आहे। यामुळे गावातील अनेक विस्तारित भागामध्ये विकास कामे करणे अवघड झाले। तसेच गावठाण वस्तीमध्ये बरीचशी कामे अपुऱ्या निधीमुळे प्रलंबित आहेत। यासाठी सावळी गावचे सत्ताधारी गटाचे पॅनल प्रमुख कुबेर गणे तसेच ग्रामपंचायत सदस्य दीपक कारंडे, भरतराजे शिंदे या सर्वांनी मिळून गावातील विविध विकास कामाचा आराखडा तयार करून त्यातील काही कामांचे निधी मिळवण्यासाठीचे निवेदन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून दिले। यावेळी एकनाथ शिंदे यांनी शक्य तेवढा निधी गावासाठी मंजूर करून तो लवकरात लवकर देण्याचे आश्वासन दिले। तसेच भविष्यात वेगवेगळ्या खात्यांच्या मंत्र्यांना भेटून आम्ही गावातील विकास कामांचे निवेदन देणार आहोत। असे सावळी गावासाठी जास्तीत जास्त निधी आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करणार आहोत, अशी माहिती कुबेर गणे यांनी दिली आहे।